हॅलो, दिनांक 6 एप्रिल 2026 हा दैनिक देशांमध्ये पेपर आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातली आपल्या जिल्ह्यातली घटना आहे फोटो चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी, युवतीचे ठरलेले लग्न मोडले आणि युवतीनं आत्महत्या केली. 21 वर्षीय युवतीनं डीएड झालेल्या युवतीनं आत्महत्या केली. ही घटना आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन मधील एका खेड्यागावातील आहे. गावाचं नाव मी सामाजिक बदनामी होऊ नये म्हणून टाळतो. हा आजच्या प्रेम प्रकरणातील जे काही आंधळी प्रेमाची पट्टी बांधून युवती प्रेम करता आहेत यांच्यासाठी गतिरोधक आहे. सुरक्षित चालण्याचा इशारा. युवतीचं लग्न 9 मे 2026 रोजी होतं. ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये लग्न ठरतं त्यावेळेस बसता, त्यावेळेस त्याच्या लग्नपत्रिका इतर सगळे प्रोग्राम होतात आणि जेव्हा तुमच्या आई वडिलांसमोर तुम्ही आजच्या काळातील केलेली चॅटिंग जेव्हा दाखवलं जातं, जेव्हा त्या होणाऱ्या नवऱ्याच्या सासरकडील मंडळी दाखवलं जातं, ते सासरकडील मंडळी त्या घरी घेऊन येतात. मुलीच्या तुम्ही काय काय शाळा शिकत असताना किंवा क्लासेसला बाहेर गावी राहत असताना काय काय दिवे लावले, हे दिवे जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये म्हणा किंवा तुमच्या घरी म्हणा सगळ्यांच्या समोर तुमच्या समोर वाचून दाखवल्या जातात, तेव्हा काय होते त्याचं हे परिणाम आहे. म्हणून तुमचं इल्लू, तुमचं पिल्लू, तुमचं टिल्लू, माझं प्रेम आणि आय लव्ह यू आणि ह्याच्या माजरी आणि तोंड बांधतात. म्हणजे मी हातभर स्टोल बांधून चादरी एवढा स्कार्फ बांधून जाते, मी स्नॅपचॅट करते, मी व्हॉट्सअप चॅट करते, मी टेलिग्राम चॅट करते, मी फेसबुक चॅटिंग करते. ह्या ज्या काही स्वतःला हुशार समजणाऱ्या पोरी आहेत, ज्या आधार कार्ड बदलून दुसऱ्याच्या सोबत तोंड बांधून लॉजवर जातात, हे व्हॉट्सअपवर या मुलीचं लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर तिची तारीख सुद्धा ठरली. काय आनंद असेल त्याला समजून सांगण्यात आलं, पण ते समजण्याच्या परिस्थितीत नसतात. हे कोण करू शकतं माहितीये का? जे चिल्लर चिडी मारायचे, भंगरी चिडी माराय, जे बोगस आहे, जे रोड मिळत, जे रस्त्यावर तुम्हाला भेटलेले असतात, तेच हा भंगरी धंदा करतात. 99% हे लोक हेच धंदा करतात. कारण उद्या तुम्ही केलेले चॅटिंग, तुम्ही आजच्या काळामध्ये जी चॅटिंग पाठवतात, ती व्हॉट्सअप व्हिडिओ पाठवतात, चॅटिंग पाठवता, काय काय चॅटिंग माहिती तुम्हाला? आता काय काय चॅटिंग करतात, व्हिडिओ कोणते कोणते पाठवता माहिती? आंध्र प्रदेश कोणतं सध्या तुम्ही व्हिडिओ क्लिपवर दाखवतात, ते रेकॉर्ड होतात, मेसेज रेकॉर्ड होतात. आणि त्याच्यामुळं यासारखी तुम्हाला ब्लॅकमेलिंगचा धंदा हा जेव्हा येतो आणि मग नाईला जाणं तुम्हाला त्यातून आत्महत्या करायला लागते. आम्ही जेव्हा समजून सांगतो तेव्हा मानलेला भाऊ, मावस भाऊ, हे लोक हे असे धंदे करतात, असे धंदे होत असतात. म्हणून युवतींना मला एकच सांगायचंय, जी घटना घडली ती अत्यंत वाईट आहे, पण तुमच्या आई वडिलांना भाऊबंदकी नावाचं सामाजिक विष पाजताना, पळून जाताना किंवा या अशा प्रकारच्या चॅटिंग करताना तुम्ही कोणासोबत करत याचा एकदा मागे फिरून विचार करा. या अशा घटना एक नाही, अनेक घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत. त्यामुळं आजची तुम्ही करत असलेली चॅटिंग, तुम्ही पाठवत असलेले व्हिडिओ कितीही इमोशनल बनलं, कितीही भावनिक बनलं, तरी तुम्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नका. मोबाईलच्या वेशीमध्ये, गॅलरीच्या वेशीमध्ये तुमची चित्रीकरण जाऊन तुमच्या इज्जतीचे लक्तरे हे भविष्यात येशीला टांगल्या जाणार, म्हणजे टांगल्या जाणार. त्याच्यामुळं विचार करा. असल्या प्रकारच्या चॅटिंग पासून सावधान राहा. भोंदू जे काही बोगस तुम्हाला जे दाखवतात की माझं खूप जीव आहे, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर 20 वर्षापासून तुम्ही आई वडिलांचं प्रेम बघा तुमचं, ते तुम्ही विसरून जाता. या भंगरी 2-3 वर्षात आलेल्या प्रेमावर ही पोरगी सुद्धा पदवी झालेली होती, डीएड झालेली होती. मग अशा जर तुम्ही डीएड होत असाल, म्हणजे उच्च शिक्षित होत असाल आणि अशा भंगऱ्या प्रेमात पडत असाल, तर तुमच्या शिक्षणाच्या अक्कल गहाण ठेवता का तुम्ही? म्हणून युवतींनी सावधान राहावं. एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं आहे. मी प्रभाकर वाघमारे, माजी छेडछाड विरोधी पथक प्रमुख तथा महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त, MSW सायकोलॉजी. थँक्यू. माझा मोबाईल क्रमांक 9604112797. धन्यवाद. म्हणून युवतींनो, चॅटिंग करू नका. चॅटिंग करताना सावधानता बाळगा. थँक्यू.